नमस्कार, मी प्राध्यापक मिलिंद गायकवाड. यश अकॅडमीमध्ये आपलं मनपूर्वक स्वागत. शैक्षणिक वर्ष 2025-26 मध्ये ज्या विद्यार्थ्यांनी इयत्ता 11वीमध्ये केंद्रीय ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेतलेला आहे, अशाच विद्यार्थ्यांना इयत्ता 12वी बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरण्याची मुभा दिली जाणारी आहे किंवा अशाच विद्यार्थ्यांचे बोर्ड परीक्षेचे फॉर्म भरून घेणार आहे. ज्या विद्यार्थ्यांनी ऑफलाईन पद्धतीनं इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेतलेला आहे, अशा विद्यार्थ्यांना बोर्डाचा फॉर्म भरताना अनेक अडचणी येऊ शकतात आणि त्यामुळं विद्यार्थ्यांनी लक्षात घ्यायचं आहे की आपण ऑफलाईन अर्ज भरलेला आहे इयत्ता 11वीत प्रवेश घेताना की ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेतलेला आहे. काही विद्यार्थी इयत्ता 12वीमध्ये दुसऱ्या उच्च माध्यमिक विद्यालयामध्ये प्रवेश घेऊ इच्छित आहेत. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये शिक्षण विभागानं एक धोरण आखलेलं आहे की ज्या ठिकाणी इयत्ता 11वीला प्रवेश घेतलेला आहे त्याच ठिकाणी त्या विद्यार्थ्यानं इयत्ता 12वी पूर्ण करावयाची आहे किंवा त्याला ती इयत्ता 12वी तिथंच पूर्ण करावी लागणारी आहे. हा एक यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे तुम्हाला दुसरं महाविद्यालय देताना खरंच तुमची अपवादात्मक कारणं आहेत का, याचा विचार करूनच शिक्षण विभाग तुम्हाला 12वीसाठी दुसरीकडे प्रवेश घेण्याची मुभा देणार आहे, अन्यथा दिली जाणार नाही. कारण शिक्षण विभागाच्या निदर्शनास काही गोष्टी आलेल्या आहेत की इयत्ता 11वीला शहरामध्ये प्रवेश घ्यायचा आणि 12वीला मात्र ग्रामीण भागामध्ये प्रवेश घ्यायचा, की ज्या ठिकाणी कॉपी करण्याची संधी उपलब्ध होऊ शकते किंवा खाजगी क्लास लावण्याची संधी उपलब्ध होऊ शकते. अशा विद्यार्थ्यांच्या बाबतीमध्ये म्हणजे परस्पर जिथं प्रवेश घेतले जातात तिथं कुठंतरी आळा बसला पाहिजे, या दृष्टिकोनातून शिक्षण विभाग प्रयत्न करताना दिसत आहे. म्हणजे हा एक यातला महत्त्वाचा भाग आहे. म्हणजे पण यामध्ये असं होणार आहे की खरंच ज्या विद्यार्थ्यांची पालकांची अपवादात्मक परिस्थिती आहे किंवा कारणं आहेत त्यांना मात्र शिक्षण विभागानं दुसरीकडं 12वीसाठी दुसरीकडं प्रवेश घेण्याची मुभा देणं गरजेचं आहे. तर तो विचारही देखील शिक्षण विभाग करेल. पण त्यासाठी विद्यार्थी पालक याडी त्यांच्या निदर्शनास आणून दिलं पाहिजे ह्या गोष्टी की आर्थिक अडचण आहे, वातावरण सूट होत नाही, मुलगी आहे, ही जी काही कारणं असणार आहेत ठळक, त्याला जेन्युन रिझन आपण म्हणतो, ती तुम्ही पटवून दिली तरच तुम्हाला प्रवेश दुसऱ्या महाविद्यालयामध्ये घेण्यास मुभा मिळेल, अन्यथा मिळणार नाही. हा एक यातला महत्त्वाचा भाग असणारा आहे. म्हणजे नवीन धोरण आखलेलं आता आपल्याला पाहायला मिळतं आहे की जे पत्र त्यांनी पाठवलेलं आहे, मग माध्यमिक शिक्षणाधिकारी असतील, उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्राचार्य किंवा उपप्राचार्य असतील किंवा मुख्याध्यापक असतील, यांना त्यांनी पत्राने कळवलेलं आहे की ह्या गोष्टी असणाऱ्या आहेत आणि त्याप्रमाणे तुम्हाला कराव्या लागणाऱ्या आहेत. म्हणजे आदेशच देण्यामध्ये आलेले आहेत. त्यामध्ये आणखीन एक असं म्हटलेलं आहे की 11वीतून ज्यावेळी विद्यार्थी 12वीमध्ये प्रवेश घेतोय त्या महाविद्यालयामध्ये, त्यावेळेस त्या महाविद्यालयानं 2 गोष्टी करायच्या आहेत की एक, इयत्ता 11वीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेतलेल्या विद्यार्थ्यांची यादी विभागीय मंडळाकडे पाठवायची आहे आणि दुसरं, ज्यावेळी तो विद्यार्थी 12वीमध्ये प्रवेश घेण्यासाठी अर्ज भरतो त्यावेळेस तो विद्यार्थी इयत्ता 11वीमध्ये प्रवेश घेताना ऑनलाईन पद्धतीनं किंवा त्या व्यवस्थेमधून आलेला आहे की नाही याची खात्री राज्य मंडळानं करून घ्यावी, असे पण आदेश देण्यात आलेले आहेत. त्यामुळं इथं बऱ्याचशा गोष्टीची बंधनं आपल्याला पाहायला मिळत आहेत की ज्यामुळं विद्यार्थी अडचणीमध्ये येऊ शकतो. म्हणजे एकीकडं व्यवस्था सुधारण्याचा प्रयत्न करत असताना दुसरीकडं विद्यार्थ्यांच्यावर अन्याय होणार नाही याची सुद्धा दक्षता शिक्षण विभागानं घेणं गरजेचं आहे. म्हणजे पालक विद्यार्थी जर अपवादात्मक कारणं किंवा त्यांची खरी कारणं सांगत असतील तर ती समजून घेऊन त्यांना दुसऱ्या महाविद्यालयामध्ये प्रवेश घेण्याची मुभा देण्याचा विचार देखील त्यांनी केला पाहिजे. कारण शिक्षणापासून तो वंचित राहणार नाही याची काळजी शिक्षण विभागानं सुद्धा घेणं गरजेचं आहे. भले क्षमतेपेक्षा, तुकडीच्या क्षमतेपेक्षा इयत्ता 12वीमध्ये विद्यार्थी संख्या जास्त किंवा अतिरिक्त प्रवेश दिल्याचं जर निदर्शनास आलं असलं तरी देखील त्याची कारणं शिक्षण विभागानं शोधून त्याच्यावर मार्ग काढणं देखील गरजेचं आहे. म्हणजे एकीकडं बोगस आणि अतिरिक्त प्रवेश
यावर आळा बसावा म्हणून जर शासन विचार करत असेल तर ही चांगलीच गोष्ट आहे. पण यामध्ये विद्यार्थी सफर होऊ नये याचाही विचार शिक्षण विभागानं करणं गरजेचं आहे. त्यामुळं विद्यार्थी मित्रांनो, आपण जर इयत्ता 11वीमध्ये ऑनलाईन पद्धतीनं प्रवेश घेतला असेल तर 12वी बोर्ड परीक्षेचा फॉर्म भरताना अडचण येणार नाही. ऑफलाईन भरला असेल तर अडचण येणार. इयत्ता 11वी नंतर 12वीसाठी दुसरीकडे प्रवेश घेऊ इच्छित असेल तर तुमचं सबळ कारण असेल तर शिक्षण उपसंचालकाशी संपर्क साधून तुम्ही प्रवेश मिळवण्याच्या दृष्टिकोनात दुसरीकडे प्रवेश मिळवण्याच्या दृष्टिकोनातून निश्चित प्रयत्न आपण करू शकता. म्हणजे इथं दोन्ही गोष्टी आहेत. प्रवेश मिळाला परंतु तो आता रद्द करून दुसरीकडे जायचा आहे, पण जाताना सहजासहजी जाता येणार नाही. कारण शिक्षण विभागाला जे निदर्शनास आलेलं आहे त्याची पडताळणी चाचपणी केल्याशिवाय शिक्षण विभाग हा तुम्हाला परमिशन देणार नाही. तर मला वाटतंय हा जो काही शिक्षण विभागाचा नवीन फंडा आहे तो तुमच्यापर्यंत पोहोचवणं मला योग्य वाटलं म्हणून हा व्हिडिओ तुमच्यासाठी काढलेला आहे. आपण आता इथं थांबूया. धन्यवाद.